कंत्राटी कामगार जे आहेत, कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते योग्य पद्धतीने आपला स्वतःला रोजगार मिळू शकत नाही आणि स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालू शकत नाही। आदिवासी वन हक्क दावेदार जे त्यांना हक्काची वनजमीन मिळू शकत नाही। रोजगाराचा कायदा, वनजमिनीचा कायदा आणि इतर सर्व जे कल्याणकारी कायदे होते हे कल्याणकारी कायदे एका पाठोपाठ एक काढून कामगार आणि शेतकऱ्यांना, शेतमजुरांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकारनं चालू केलेलं आहे। याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जे देशभरातल्या जवळजवळ 500हून अधिक संघटनांचं प्रतिनिधित्व करते, त्याचबरोबर कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती जे देशभरातल्या 14 मोठ्या कामगार संघटनांचं प्रतिनिधित्व करते, त्या व्यतिरिक्त असंघटित कामगार जे आहेत, असंघटित कामगार मंच कोळेकर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर बाबारावांच्या नेतृत्वाखाली केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर असंघटित कामगार जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि असे तीनही प्रकारचे लोक, असंघटित कामगार असोत, त्याचबरोबर संघटित कामगार वर्ग असतो आणि शेतकरी शेतमजूर असोत, हे तीनही विभाग आज एकवटलेले आहेत आणि हे एकवटण्याचं कारण हे अभूतपूर्व आहे, हे ऐतिहासिक आहे। या देशामध्ये गेल्या 25 वर्षापूर्वी जे व्हायला पाहिजे होतं, जागतिकीकरणाचं धोरण, नवीन आर्थिक धोरण आलं, त्याच वेळेस जे व्हायला पाहिजे होतं ते उशिरा का होईना आता घडतं आहे आणि या सगळ्याची कारणं